महायुतीचे श्रीरंग बारणे मावळ लोकसभेसाठी आज तिसऱ्यांदा अर्ज दाखल करणार। अर्ज भरण्यापूर्वी श्रीरंग बारणेंचं कुटुंबियांकडून औक्षण। महाविकास आघाडीचे संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरे आज भरणार उमेदवारी अर्ज। आदित्य ठाकरे उपस्थित राहतील। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे आज दुपारी 1 वाजता उमेदवारी अर्ज भरणार। यावेळी जयंत पाटील, रजनी पाटील उपस्थित असतील। नंदुरबारमधील महायुतीच्या उमेदवार हिना गावित आज आपला उमेदवारी अर्ज भरतील। यावेळी भाजपचे नेते प्रवीण दरेकरांसह उत्तर महाराष्ट्रातले भाजपचे अनेक नेते हजर असतील। महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे आज अर्ज भरतील। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री यावेळी हजर राहतील। सांगली लोकसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। विशाल पाटील आपला अर्ज मागे घेणार की उमेदवारी कायम ठेवणार याची उत्सुकता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार। दिलीप वळसे पाटलांकडून पक्षाचा जाहीरनामा अंतिम केला गेलाय। आज उद्धव ठाकरेंची अमरावती लोकसभा मतदारसंघात सभा। अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी ठाकरेंची सभा। शरद पवार यांची वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाट इथे पक्षाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ सभा। बुलढाणा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी धाड इथे रावसाहेब दानवेंची आज सभा। महाविकास आघाडी सरकारनं भाजपच्या सर्व मंत्र्यांना, नेत्यांना तुरुंगात टाकण्याची तयारी केलेली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत गौप्यस्फोट। छगन भुजबळांच्या माघारीच्या घोषणेनंतरही नाशिक लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा तिढा कायम। जागा शिवसेनेकडे जाणार असल्याची चर्चा सुरू असताना भाजपकडून सुद्धा जागेची मागणी। परभणी लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली। त्याच दिवशी आपला विजय झाला। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना विश्वास। मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांची संजय राऊत यांच्यावर टीका। संजय राऊत, तुमची काही दिवसातली विधानं पाहता तुमच्यासाठी येरवडा मनोरुग्ण हॉस्पिटल पुणे येथील ॲडमिशन फॉर्म भरलेला आहे। ॲडमिट होऊन उपचार घेऊनच पूर्णपणे बरे व्हा आणि मग परत या। काळेंची एक्स माध्यमावर पोस्ट। राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यावर अनेकांकडून टीका। मात्र भाषेचा स्तर खालावत असेल तर आम्ही महात्मा गांधी नाही, जशास तसं उत्तर देऊ। मनसे नेते संदीप देशपांडेंचा इशारा। परभणी लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल नंतर महादेव जानकर रेल्वे स्टेशनवरती झोपतील, तर आमदार गुट्टे तुरुंगात झोपतील। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांचा टोला। भाजप उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचारार्थ अमित शहा उद्या अकोल्यात। दुपारी 3 वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदानावर अमित शहांची सभा। प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधींची 24 एप्रिलला सोलापूरमध्ये जाहीर सभा। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे 24 एप्रिलला रत्नागिरीत। विनोद तावडे आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे 300 ते 400 नामांकित व्यक्तींसोबत संवाद साधणार। प्रियंका गांधी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर। काँग्रेसकडून पुण्यामध्ये रॅली आणि सभेचं आयोजन। प्रियंका गांधींसोबत सचिन पायलटही राहणार उपस्थित। रत्नागिरीच्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या 4ही प्रचार सभांना स्थानिक आमदार भास्कर जाधव अनुपस्थित। घरी कार्यक्रम असल्यामुळे आपण उपस्थित राहू शकलो नाही, जाधव यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।